RSSच्या विरोधात जर कोणी पहिला मोर्चा काढला असेल या भारतात तर तो वंचित बहुजन आघाडीने काढला। औरंगाबाद शहरामध्ये 3000 पोलीस, त्याच्याबरोबर CRPF, कमांडो आणि इतर जिल्ह्यांमधनं SRPF जवान हे उतरवले होते की वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार। वंचितवाल्यांना काय फरक नाही पडला। पोलिसांच्या नाकावर टिचून RSSच्या छातड्यावरती मोर्चा काढला होता वंचित बहुजन आघाडी। आणि त्याच्यानंतर काय झालं? वंचित बहुजन आघाडी चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशभरात गेली आणि तरुण पोरांनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून प्रभावित होऊन स्टेटस ठेवायला सुरुवात केली। फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, ट्विटरवरती लिहायला सुरुवात केली। आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचे तरुण व्यक्त व्हायला लागले तेव्हा RSSची फाटली। RSSने पोलीसवाल्यांना पकडलं आणि पोलीसवाल्यांनी फोन करून लागला पोरांना की तुम्ही स्टेटस का ठेवलं, तुम्ही ते डिलीट करा, तुम्ही असं का लिहिता। वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियल पत्रक काढलं। ऑफिशियल पत्रक काढलं कार्यकर्त्यांसाठी आणि त्या पत्रकामध्ये काय लिहिलं, जर पोलिसांचा फोन आला तर बिनधास्त रेकॉर्ड करा। जर पोलिसांनी 6 वाजता नंतर बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये तर जाण्यासाठी नकार द्या। आणि जर पोलीस तुमच्यापर्यंत आले तर पोलिसांना भाव नका देऊ, सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवा। हे कार्यकर्ते पोलिसांना कसे सरळ करायचं हे दाखवू।